घराला दरवाजे नसणारं गाव असं कोणतं गाव आहे आपल्या भारतामध्ये? आणि आपल्या भारतामधून महाराष्ट्रामध्ये त्यामागची स्टोरी काय आहे? त्यामागे दैवी शक्ती कुठली आहे? त्यामागे रहस्य काय दडलेलं आहे की तिथे आजही घराला कुठल्या दरवाजे नाहीत, बँकांना दरवाजे नाहीत किंवा दुकानला दरवाजे नाहीत? हेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामागे एक स्टोरी काय घडली, कशा प्रकारे तिथं दरवाजा नाही आहे, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण प्रत्यक्षात तिथं जाऊन पाहू की दरवाजे आहेत का नाही आहेत. हे आहे शनी महाराजांचं शनी शिंगणापूर. हे आहे शिर्डीपासून 75 किलोमीटर. आणि एक आता नवीनच घडलेलं आहे 50 वर्षामध्ये. एक चोर चोरी करण्यासाठी त्या गावामध्ये आला. त्याला वाटलं की इथं आपण शनी महाराज वगैरे काही नाही आहे, आपण चोरी करून बघू आणि चोरी आपल्याला करायचीच आहे. तर तो आलाय बघा गावामध्ये. त्यानं बघितलं की सर्व गावांना दरवाजे नाही आहेत, तर आला आणि त्यानं एक मोबाईल चोरी केला. एक मोबाईल दिसला त्याला, तो मोबाईल उचलला, तो मोबाईल घेऊन गेला. तर तो बघा त्याच्याकडे बाईक होती, तर तो गावाच्या बाहेर जाऊ नाही शकला. तो गाडी घेऊन पडला तिथे. आणि गाडी पडल्याच्या जेवढा तो गाडी घेऊन पडला त्या हिशोबानं जेवढा तो घाबरलेला होता, गाडी पडल्याच्याही पेक्षा तो घाबरलेला होता की जे दैवी शक्ती असेल कुठली, जे शनी महाराजांची दैवी शक्ती आहे, त्यातूनच तो घाबरला असावा. आणि ज्यावेळेस त्यांनी तिथल्या ग्रामस्थांना सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं आहे, जेव्हा तो स्वतःच पोलीस स्टेशनला गेला आणि त्यानं जे हकीकत आहे ते घडलेली सांगितली की मी असं असं चोरी करण्यासाठी आलो होतो, मी मोबाईल चोरी केला होता, पण मला असा चमत्कार घडून आला की एकदम माझी गाडी स्लिप झाली, मी पडलो आणि शनी महाराजांनी मला गावाच्या बाहेर, शिवच्या बाहेर जाऊच नाही दिलं. त्या गावाच्या हद्दीच्या बाहेरच तो जाऊ शकला नाही. हे सर्व कबूल तिथे त्या चोरानं केलं. असे शनी महाराजांचे जे अद्भुत चमत्कार आहेत ते असे घडून येतात बघा. आणि लोकांना त्याची अनुभूती, लोकांना त्याचे अनुभव अशा प्रकारे येतात. आणि म्हणूनच तिथे कुठल्या घरांना दरवाजे नाही आहेत. आणि दुसरा भाग पण मी असाच तुम्हाला सांगणार आहे की दुसऱ्या भागामध्ये दरवाजे का नाही हे तुम्हाला सांगणार आहे. आता सांगितलं की चोरी कशी झाली, असे आपल्या शनी महाराजांचे चमत्कार आहे. दुसरा व्हिडिओ तो खूप रहस्यमय होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फॉलो करून ठेवावं लागेल. आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण की सर्वांना माहिती झालं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे की तिथं आताही चमत्कार लोकांना दिसत आहेत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.